आणि आता या सगळ्या राजकीय बातम्यांनंतर एक बातमी एका नव्या झळाळीची। सोन्या चांदीचे दर दररोज नवे उच्चांक गाठतायत मंडळी। गेल्या 20 दिवसात चांदीनं 92,000 रुपयांचा आकडा पार केलाय। सोनं सुद्धा नव्या वर्षात 1.5 लाखांच्या पार गेलंय। सोनं चांदीच्या या दरातील विक्रमी हालचालींवर आमचा एक खास रिपोर्ट। सोन्या चांदीनं गाठला ऐतिहासिक उच्चांक। चांदीची चकाकी 3,30,000च्या घरात। सोन्याला 1,60,000 रुपयांची झळाळी। सोनं आणि चांदीच्या दरातील विक्रमी वाढ सुरूच असून आज पुन्हा एक नवा इतिहास रचला गेलाय। आज सोन्याच्या दरात 6,820 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी 10,730 रुपयांनी महागली आहे। जीएसटी सह चांदीचा भाव आता प्रति किलो 3,30,000च्या जवळ पोहोचलाय आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 1,57,000 रुपयांच्या घरात पोहोचलाय। सोन्या चांदीचे हे दर रोज नवा उच्चांक गाठतायत। त्यातही चांदीचे दर पाहून सोन्यापेक्षा चांदीला जास्त मागणी वाढल्याचं दिसतंय। नव्या वर्षाचा पहिला महिना संपला नाही तोच चांदीनं 92,000 रुपयांची वाढ नोंदवली आहे। 1 जानेवारी 2026 ला चांदीचे दर 2,38,000 रुपयांवर होते। त्यानंतर 10 जानेवारीला चांदीचा दर 2,60,000 रुपयांवर पोहोचला। म्हणजे अवघ्या 10 दिवसात चांदीच्या दरात 22,000 रुपयांची वाढ झाली। त्यानंतर 19 जानेवारीला चांदीचे दर 3,05,000 रुपये झाले। म्हणजे 19 दिवसात चांदीच्या दरात 68,000 रुपयांची वाढ झाली आणि 2 दिवसातच चांदीनं 3,30,000 रुपयांचा टप्पा गाठलाय। त्यामुळे चांदीच्या दरात 20 दिवसात 92,000 रुपयांची विक्रमी वाढ झाली आहे। 2026 या वर्षात चांदीच्या दरात तेजी राहील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाच होता, पण अवघ्या 20 दिवसात इतकी मोठी तेजी पाहून तज्ज्ञांनाही आश्चर्य वाटलंय। जानेवारी महिन्यातच तुम्ही बघा की 80 ते 90 हजाराच्या आसपास चांदी वाढली, किंवा मागच्या वर्षात सुद्धा चांदी इतक्या स्पीडने वाढली की लोकांचा त्याच्यावरती विश्वासही बसला नाही। 1 लाखाच्या वरतीचा चांदी मागच्या वर्षीही वाढली होती। या वर्षात अजून वर्षाची सुरुवातच झालेली आहे, 90 हजारापेक्षा जास्त चांदी आज वाढलेली आहे। आणि अंदाज असा होता की आमचा या वर्षाअखेरपर्यंत भाव 3-3.25 पर्यंत पोहोचतील, पण आत्ताच सुरुवातीलाच आपल्याला चांदीचे भाव आपल्याला जवळजवळ 3-3.25 पर्यंत आताच बघतात। अंदाजे वर्षाअखेरपर्यंत 3.25-4 पर्यंत पोहोचेल, एक अंदाज असा आहे। 2025-26 हे वर्ष चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फारच लाभदायक ठरलंय। जर एका वर्षापूर्वी तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक केली असती तर चांदीनं तुम्हाला मालामाल केलं असतं। गेल्या एका वर्षात चांदीच्या किमतीत जवळपास 3 पटीनं वाढ झाली आहे। अशा परिस्थितीत एका वर्षापूर्वी चांदीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता 300% दरानं परतावा मिळालाय। जानेवारी 2025 मध्ये चांदीची किंमत सुमारे 95,000 रुपये प्रति किलो होती। आज जानेवारी 2026 मध्ये चांदीची किंमत 3,30,000 रुपयांवर पोहोचली आहे। जर तुम्ही एका वर्षापूर्वी चांदीत 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुम्हाला 300% परतावा मिळाला असता आणि आज तुमच्याकडे 6,60,000 रुपये किमतीची चांदी असती। म्हणजेच एका वर्षात तुम्हाला 4,60,000 रुपयांचा नफा झाला असता। म्हणूनच चांदीतील गुंतवणुकीला गुंतवणूकदार प्राधान्य देत आहेत। दरम्यान सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ होताना दिसते। एका वर्षापूर्वी सोन्याचे दर प्रतितोळा 80,000 रुपयांच्या घरात होते। आज सोन्याचे दर प्रतितोळा 1,56,000 रुपयांच्या घरात पोहोचलेत। म्हणजेच सोन्याचे दर वर्षभरात 76,000 रुपयांनी वाढलेत। सोन्याच्या गुंतवणुकीतून साधारण 150%हून अधिकचा परतावा मिळालाय। लग्नसराईमध्ये दागिन्यांवरती लोक भर द्यायचे, पण आता दागिन्यांवरती भर देण्यापेक्षा लोक आता सोन्याच्या बिस्किट, कॅडबरी किंवा तुकड्यावरती भर सुद्धा चांगला देऊन राहिले आहेत। बँकांचे व्याजदर खूप कमी झालेत, त्यामुळे सुद्धा लोक बँकांपेक्षा सोन्यावरती चांगला भरोसा ठेवत आहेत। कारण की सोन्यामध्ये वर्षभरामध्ये मागच्या वर्षीच बघा तुम्ही एका वर्षात 1 लाख रुपये वाढला, त्याच्यामुळे लोकांना एक व्याजदरापेक्षा सोन्यावरती भरोसा चांगला बसतोय। जागतिक स्तरावरील घडामोडींवर सोने चांदीचे दर निश्चित होतात। जगातील भूराजकीय परिस्थिती, युद्ध आणि आंतरराष्ट्रीय तणाव, प्रमुख देशांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी, डॉलरच्या तुलनेत रुपयाचा घसरलेला दर अशा अनेक बाबींवर सोन्या चांदीची किंमत निश्चित होते। अमेरिकन शेअर बाजार आणि डॉलरच्या मूल्यात घट झाली आहे। जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोनं आणि चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तेकडे वळतात।
शिवाय तिसरं महायुद्ध पेटण्याची भीती सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये वाढ होण्याचं मुख्य कारण ठरली आहे. आपण आत्ता बघताय पूर्ण जगभरामध्ये चांगल्याच उलाढाली होऊन राहिल्या आहेत. नुसत्या उलाढालीसुद्धा सोडून बाकीचे वॉरसुद्धा होतात. वॉरसुद्धा त्याच्याशी एक कारणीभूत मेन कारण आहे. आणि बाकीच्या गोष्टी ज्या सेन्सेक्सची जरी म्हटलं, सेन्सेक्ससुद्धा थोडाफार डाऊन झाला, त्यासुद्धा एक हा म्हटला जाईल. असे बरेचसे कारणांमुळे भाव चांगलेच वाढून राहिले आहेत. चांदीनं एकाच महिन्यात रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केल्यानंतर 2026 हे वर्ष गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरण्याची चिन्ह आहेत. चांदीतून मिळालेला परतावा पाहता 2026 मध्ये सुद्धा हाच कल राहण्याची शक्यता दिसते. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी marathi.ndtv.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.